सन्माननीय राईट रेव्हरंड दरबारा सिंग साहेब, बिशप ऑफ नाशिक यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. आपल्या मंदिरामध्ये ते उपस्थित राहून परमेश्वराच्या वस्त्रातून आध्यात्मिक मानना त्यांनी आपल्या मंडळीला दिला. याबद्दल आम्ही सन्मान्य बिशप साहेबांच्या मनापासून आभार मानतो. परमेश्वर देव त्यांची सेवा आशीर्वादित करो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भयाने प्रभूला सादर करूया. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आपण यावेळेस सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या गौरवाकरता गीत गाऊ. गीत नंबर 442. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. यावर दान पात्र होईल. Yeah.
दान देण्यात आले आहे। ज्योती सरोज कुमार साळवे यांच्याकडून पाळे साहेबांचा कॉलम माईक सेट करीता मते यांच्याकडून 21 सप्टेंबर दिनानिमित्त उपकारचे दान देण्यात आले आहे। कुमार सौरभ सुभाष पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय रेव्हरंड सतीश तोरणे पाळेसाहेब यांना शासकीय दान देण्यात आले आहे। मिस जोशना योसेफ शिंदे प्रिन्सिपल सेंट सेवियर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्याकडून दान देण्यात आले आहे। बॅसिल सोनावणे व परिवार यांच्याकडून देवालयाच्या सणानिमित्त उपकारचे दान देण्यात आले आहे। प्रशांत सुधाकर साळवे यांच्याकडून दान देण्यात आले आहे। श्रद्धा सेसिल पाटोळे व पूर्ण पाटोळे परिवाराकडून दान देण्यात आले आहे। शर्लिन जयेश सोनावणे वाढदिवसानिमित्त उपकारचे दान देण्यात आले आहे। नितीन विजय लोंढे यांच्याकडून विजय रत्नाकर लोंढे यांच्या स्मरणार्थ दान देण्यात आले आहे। जोशुआ फुलपगार यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय दान देण्यात आले आहे। रुबेनबाई मकासरे यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। प्रतिभा प्रकाश क्षेत्रे यांच्याकडून दान देण्यात आले आहे। सुवार्ताबाई उत्तमराव पवार यांच्याकडून उत्तमराव रंगनाथ पवार यांच्या स्मरणार्थ दान देण्यात आले आहे। रजनीकांत सुधाकर काळे यांच्याकडून दान देण्यात आले आहे। ख्रिस्तवासी एडविन केदारी यांच्या स्मरणार्थ दान देण्यात आले आहे। शिला सुरेश मिरपगार बिशप लॉयड कॉलनी यांच्याकडून देवालयाच्या सणानिमित्त ₹5000 उपकारचे दान देण्यात आले आहे। अक्षय संजय पाटोळे यांच्याकडून दशमावून देण्यात आला आहे। सुजय बोर्डे व फॅमिलीकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। ललिता चंद्रहार नाडे यांच्याकडून ख्रिस्तवासी चंद्रहार गणपत नाडे यांच्या स्मरणार्थ दान देण्यात आले आहे। मयूर आणि जॉयसी मिरीकर यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। मोहन ल्युथर थोरात यांच्या स्मरणार्थ दान देण्यात आले आहे। रजनी मायकल मकासर यांच्या स्मरणार्थ दान देण्यात आले आहे। शोभा बळवंतराव पवार यांच्याकडून वाढदिवसानिमित्त उपकारचे दान देण्यात आले आहे। सौ मनीषा रॉबिन साळवे यांच्याकडून रेव्हरंड सतीश तोरणे पाळेसाहेब यांना शासकीय दान देण्यात आले आहे। शैला सुहास वाघमारे यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। विक्टर अशोक निकलसन यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। अमोलिक परिवार कोर्टयार्ड अहमदनगर यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। शीतल चंद्रकांत देटे यांच्याकडून दान देण्यात आले आहे। शार्दूल सुधीर लोखंडे यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। दीपाली पगारे यांच्या स्मरणार्थ शोभा पगारे यांच्याकडून ₹1000 उपकारचे दान देण्यात आले आहे। रेखा विजयकुमार अल्लाड यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। सुभक्ती दिवाकर सगळेगे यांच्याकडून ₹1000 दान देण्यात आले आहे। अरुणा प्रकाश साळवे यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। प्रमोद गायकवाड यांच्याकडून दशमावून देण्यात आला आहे। प्रमोद व प्रवीण गायकवाड व परिवार यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। सचिन रॉबर्ट कांबळे आणि परिवार यांच्याकडून दान देण्यात आले आहे। मनोज विनोद रणदिवे यांच्या स्मरणार्थ दयानंद गजाराम रणदिवे यांच्या स्मरणार्थ उपकारचे दान देण्यात आले आहे। सामसन पल्लाद वाघमारे यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। नवाज पठाण यांच्याकडून उपकारचे दान देण्यात आले आहे। सुवार्ताबाई उत्तमराव पवार यांच्याकडून तोरणे पाळेसाहेब यांना उपकारचे दान देण्यात आले आहे। मार्गरेट नामदेव मते यांना देवाने वर्षभर आरोग्य दिले म्हणून उपकारचे दान देण्यात आले आहे। आपण दानार्पणाची प्रार्थना म्हणूया। हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करीतात। सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते। तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत। हे धर्मदाने वार्पाने जे तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत त्या सहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझा प्रताप ईश्वराला सादर करतो। त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो। येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे आमेन।
मंडळीने खाली बसावे. प्रभूला धन्यवाद देऊ. त्याच्या आपण उपकार स्तुती करूया. पवित्र सर्वसमर्थ देवा, त्या स्वर्गीय बाप्पा, त्या सेविका शोभा पवार यांचा आम्ही जन्मदिन साजरा करत आहोत. प्रभूला धन्यवाद देतो. उपकार स्तुती करीतो. उत्तम आरोग्य त्यांना दे, दीर्घ वरदान त्यांना दे. त्यांच्या जीवनाच्या द्वारे प्रभू तू गुणगौरव करून घे, सेवा करून घे, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्याचप्रमाणे स्वामी जयेश सोनावणे त्यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांच्याकरता आपण प्रार्थना करूया. तो परमेश्वर देवांना तुला विनंती प्रार्थना करतो. स्वामी या लेकरावर आपली कृपा कर, कृपेचा हात ठेव. उत्तम आरोग्य तिला दे, शक्ती सामर्थ्य आरोग्याला भर, दीर्घ वरदान तिला दे. आणि प्रभू त्या जीवनाच्या द्वारे तो गुणगौरव तुझी सेवा तुझी स्तुती स्वामी जय सोनावणे लेकराकडून करून घे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू आमची प्रार्थना तो आहे. जोशुआ फुलपगार यांचा वाढदिवस आहे. याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊन उपकार आपण करू. पवित्र सर्व समर्थ देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, उपकार करीतो यासाठी की जोशुआ या लेकरावर दया कर, कृपा कर, उत्तम आरोग्य दे, हे घर वरदान दे. आणि तुझा गौरव प्रभू जोशुआ या लेकराच्या जीवनाद्वारे इथून पुढे तू करून घे, यासाठी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू आमची प्रार्थना तू आहे. आपण प्रार्थना करू. ऐश्वर्या राजेश मेरीकर या लेकराचा देखील आज वाढदिवस आहे. तो परमेश्वर देवाप्पा ऐश्वर्यावर दया कर, कृपा कर, उत्तम आरोग्य दे, दीर्घ वरदान दे. आणि या लेकराद्वारे प्रभू तुझ्या सेवा तुझे गौरव आता इथून पुढे करून घे. ही सेवा कार्य वैद्यकीय सेवा आशीर्वादित कर. बाबा परमेश्वर लागणार सहाय्य आणि मार्गदर्शन तू तिला पवित्र आत्म्याद्वारे कर, यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू आमची प्रार्थना तो आहे. जे तुम्ही आपल्या पापांबद्दल खरोखर व मनापासून पश्चाताप करता आणि आपल्या शेजाऱ्याशी प्रीतीने भक्तीने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळून यापुढे त्याच्या मार्गात चालून नवीन दिनाने वागण्याचा निश्चय करिता, ते तुम्ही विश्वासाने जवळ या आणि आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र साक्रमेंट घ्या व एक भावे गुडघे टेकून सर्व समर्थ ईश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्वजण मिळून पाप कबूली करूया. हे सर्व समर्थ ईश्वरा, आमचा प्रभू ख्रिस्त याचा बाप्पा, सर्व वस्तूंचा निर्माण करता, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बौद्ध पापे व दुष्टाई दोन प्रकारे ईश्वरा विरुद्ध कल्पना शब्द व कृते यांचा द्वारा अत्यंत अगमपणे केला आहे. आणि त्यांच्या द्वारा आपला पुत्र संताप क्रोध याचा त्याग शिकला आहे. या आम्ही बघे घेतो आणि त्याकरिता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करतो आणि आमच्या चित्ताबद्दल मनापूर्वक भेद करतो. त्याचे फळ आम्हाला दुःखदायक आहे, त्याचा भाग आम्हाला सहज आहे. हे परमेश्वर बाप्पा, आम्हाला दया कर, आम्हाला दया कर, आम्हाला ते सर्व आहे त्याची क्षमा आमचा प्रदेश ख्रिस्त यासाठी कर. आणि असे कर तुझ्या नावाचा सन्मान व गौरव आहे म्हणून आम्ही आतापासून सर्वदा नवीन दिनाने चालून तुझी सेवा करावी, तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे. सर्वशक्तिमान परमेश्वर उन सब को क्षमा करता है जो एक दूसरे को क्षमा करते और सच्चा पश्चाताप करते हैं. वो आप सब पर दया करे, आप सब के पापों को क्षमा करे और उनसे आपको छुटकारा दे. वो भले कामों में आपको स्थिर और सबल करे और शाश्वत जीवन में बनाए रखे. हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा. आमीन. प्रभू का धन्यवाद हो. आपला तारणारा ख्रिस्त याकडे जे खरोखर वळतात त्या सर्वांना तुझी समाधानकारक वचने बोलतो ती ऐका. अहो कष्टी व भाराक्रांत जनो,
तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगाला एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पाऊल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांना ताराव्या जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त व पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. आमेन. मंडळी यावेळेस उभे राहावे. प्रभू तुम्हास असो. तू खरोखर पवित्र व धन्यवाद आहेस, कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दयेने तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या तुमच्या तारणासाठी मानवी कष्ट धारण करावयास व दुसऱ्यावरील मन भोगवयास दिलेस. त्याने आपले एक अर्पण दास करून
अखिल जगाच्या बापासाठी पूर्ण अन्य व पर्याप्त यज्ञ अर्पण व प्रायश्चित्त केले आणि आपल्या त्या अमूल्य मरणाचा निरंतरता स्मारक वेळी स्थापिला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र श्रीवर्तमानास अंबास आज्ञा दिली. जिस रात यीशु पकड़वाए गए और उन्होंने रोटी ली और आपको धन्यवाद देकर तोड़ी और अपने शिष्यों को दी और कहा, लो खाओ, ये मेरी देह है जो तुम्हारे लिए दी जा रही है, मेरी स्मृति में ऐसा ही किया करो. इसी प्रकार भोजन के अंत में उन्होंने कटोरा लिया और आपको धन्यवाद देकर उनको दिया और कहा, तुम सब इसमें से पियो, क्योंकि ये नई वाचा का मेरा रक्त है जो तुम्हारे और बहुतों की पाप क्षमा के लिए बहाया जाता है. तुम जब कभी इसे पियो तो मेरी स्मृति में ऐसा ही किया करो. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बाप्पा, तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग व अमूल्य मृत्यू, त्याचे प्रभावी पुनरुत्थान व गौरवी स्वर्गारोहण यांचे स्मरण करू. त्यायोगे आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभांबद्दल तुझी मनपूर्वक उपकार स्तुती करू आणि त्याच्या प्रतापी व वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करू. आम्ही तुझे नम्रदास दोन प्रतापशाली ईश्वरासमोर तुझ्या पवित्र देणग्यांनी त्याच्या आज्ञानुसार या स्मारक विधीचे आयोजन व अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक विनवितो की तू आपल्या पुतवेत असत ते अनुसरून आमचा हा स्तवनाचा व उपकार स्तुतीचा यज्ञ परम उंचामध्ये दयेने स्वीकारून घे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या करून व त्याच्या रक्तावर विश्वासा करून आम्हास व त्या संपूर्ण एकेसीस पापांची क्षमा व त्या दुःख भोगाचे इतर सर्व लाभ प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बाप्पा, आम्ही तुला नम्रतेने विनवितो की तू आपला पवित्र व जिवंत आत्मा आम्हावर आणि या त्या देणग्यांवर पाठीव. अशासाठी की जी भाकर आम्ही मोडितो ते ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता व्हावी आणि तो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा. आणि असे कर ज्या आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत त्या आम्ही सर्वांनी तुझ्या अनुग्रहाने व स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. हे प्रभू, एकदा आम्ही आपणास आपल्या जीवात्म्यास व आपल्या शरीरास पवित्र जिवंत यथायोग्याचा यज्ञ होण्यासाठी तुला अर्पण समर्पित करू. आम्ही आपल्या बहुत पापांमुळे तुला काही अद्यापवयास योग्य नाही, तर आम्ही तुला विनवितो आमच्या योग्य आज्ञेकडे पाहू नकोस पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमच्या कर्तव्य कर्म सेवा स्वीकारून आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याकडून त्यासाठी त्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ बाप्पा तुला सन्मान व गौरव निरंतर असो. आमीन. आपल्या ताब्याला ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे व शिकविल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणूया, हे आमचा स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले
प्रभूची शांती तुम्हासह सर्वकाळ असो. आमच्या आत्म्यासह असो. आपण यावेळेस थोडा वेळ शांत राहूया. प्रभूच्या पवित्र निजाजवळ येण्याकरिता आपल्या अंतःकरणाची आपण तयारी करू. आपण नम्रतेची प्रार्थना म्हणूया. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या कृपेत महान करून भरोसा ठेवू. या तुझ्या निजाजवळ येतो. तुझ्या निजाचा जोर देखील टिकून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सर्वदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. हे बल तू असे कर. तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त त्याचे मांसामी असे खावे आणि त्याचे रक्त असे प्यावे. आमची पापे शरीर त्याच्या शरीराकडून निर्माण व्हावी आणि त्याच्या अमूल्य रक्ताकडून आमच्या जीवात त्यांचे आणि त्याचमध्ये आणि आम्हामध्ये सर्वदा राहावे. आमेन.
मंडळीला एक विनंती आहे की आपण ज्या प्याल्यातून प्रभूचं रक्त घेणार आहोत तो पूर्ण त्यामधून घ्यावं. त्याला अर्धा किंवा त्यामध्ये एक थेंब पिऊन पूर्ण प्याल्यातून आपण ते घ्यावं. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुम्हाकरता दिले जात आहे. श्रद्धापूर्वक जवळ या, त्यावर पोषण करा, त्याची उपकार स्तुती करा.